पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीमध्ये आज 6 मार्चपर्यंत तेलंगणाच्या दौऱ्यावर मोदींच्या हस्ते विविध विकास कामांचं लोकार्पण। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर मुक्ताईनगर तालुक्यात मुख्यमंत्र्यांच्या जाहीर सभेचं आयोजन। एकनाथ खडसेंच्या वाले किल्ल्यात मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा, सभेची जय्यत तयारी। उद्धव ठाकरेंचा आज मावळ लोकसभा मतदारसंघात जनसंवाद दौरा। मावळ लोकसभा मतदारसंघातील पनवेल, खोपोली आणि उरण या ठिकाणी जाहीर सभा। वरळीतील ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा राहुल नार्वेकर, आशिष शेलार यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश। आदित्य ठाकरेंना शह देण्यासाठी वरळीत भाजप शिंदे गटाकडून मोर्चे बांधणी। अब की बार भाजप तडीपार उद्धव ठाकरेंची घोषणा। तर भाजपच्या 400हून अधिक जागा येतातच कशा ते पाहू, ठाकरेंचं मोदींना आव्हान। गेल्या 10 वर्षात केवळ योजनांचं नामांतर, मोदींच्या भूलथापांना आम्हीही बळी पडलो, आता जुमल्याचं नाव गॅरंटी, उद्धव ठाकरेंचा टोला। आमच्यासमोर मोदी किंवा भाजप नाही तर हुकुमशाही, आम्ही भले विचारांनी वेगळे असू पण देशाला वाचवण्यासाठी एकत्र, इंडिया आघाडीवरून उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया। काँग्रेसकडे 800 कोटी आणि भाजपकडे 8000 कोटी, मग देशाला कोणी लुटलं, उद्धव ठाकरेंचा सवाल। तर हुकुमशाहीच्या विरोधात देशभक्त म्हणून आम्ही एकत्र आलो, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। आदित्य ठाकरेंचा आज ठाणे लोकसभा दौरा। आदित्य ठाकरे नवी मुंबईमध्ये 4 ठिकाणी सभा घेणार असल्याची माहिती। आगामी 5 ते 6 दिवसानंतर मराठा आंदोलनाची पुढची दिशा ठरणार, मनोज जरांगेंची माहिती। सरकार काय नेमकं करतं यावर 3 दिवसात निर्णय घेऊ, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा। राजकारण हा माझा मार्ग नाही, मी कोणत्याही प्रकारची निवडणूक लढवणार नाही किंवा पक्ष काढणार नाही, मनोज जरांगेंचं स्पष्टीकरण। माझा लढा आरक्षणाच्या मागणीसाठी, तो प्रश्न मिटवावा, मनोज जरांगेंचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना आवाहन। तर फडणवीस माझ्या नादी लागून चूक करत असल्याची टीका। 17 दिवस उपोषणाला बसलो, भुजबळांनी 9 दिवस उपोषणाला बसून दाखवावं, मनोज जरांगेंचं मंत्री छगन भुजबळांना आव्हान। मनोज जरांगेंचं नाटक मराठा समाजालाही कळलं, येवला दौऱ्यावर असताना मंत्री छगन भुजबळ यांची मनोज जरांगेंवर टीका। ओबीसींनी न्याय हक्कासाठी एकत्र यावं, मंत्री छगन भुजबळ यांचं येवला दौऱ्यात आवाहन। तर शेवटपर्यंत फक्त ओबीसींसाठीच लढण्याचा छगन भुजबळांचा निर्धार। जरांगेंची स्क्रिप्ट शरद पवारांची आहे, जरांगे असेच बडबडत राहील तर समाजच त्यांना जागा दाखवेल, आमदार प्रसाद लाड यांची जरांगेंवर टीका। मी म्हणजेच मराठा समाज असा काही लोकांचा भ्रम, मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची नाव न घेता मनोज जरांगेंवर टीका। राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही पक्षांची आता बँक खात्यांसाठी रस्सीखेच। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून व्यवहार होऊ नयेत यासाठी अजित पवारांच्या पक्षाचं बँकांना पत्र। महाराष्ट्रामध्ये 48 खासदार त्यांची चाचपणी करून उमेदवार ठरतील, मंत्री छगन भुजबळांची प्रतिक्रिया। तर अजित पवार गटाकडून 10 जागांची मागणी, भुजबळांची माहिती। म्हाडा लोकसभा मतदारसंघावर अजित पवार गटाचा दावा, भाजपच्या अडचणी वाढणार, आमच्यामध्ये बंडखोरी होणार नाही, रामराजे निंबाळकर यांची प्रतिक्रिया। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची 6 आणि 7 मार्चला मुंबईत बैठक। राष्ट्रीय समाज पक्ष सोबत आल्यास राष्ट्रवादी शरद पवार पक्ष म्हाडा लोकसभेची जागा रासपला देण्यास तयार असल्याची माहिती। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत अजूनही संभ्रम, शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाडांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट। आम्ही आमची ताकद असलेल्या जागांची माहिती मवियाकडे दिली, वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांची माहिती। तर आम्ही महाविकास आघाडीत आहोत याबद्दल आम्हालाही संभ्रम, आंबेडकरांची प्रतिक्रिया। मोदी फडणवीसांना हक्कानं सांगेन, रत्नागिरी सिंधुदुर्गात कमळ फुलेल। रत्नागिरीतील मेळाव्यात गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा दावा। गोंदिया भंडारा लोकसभेची जागा भाजपकडे येण्याची शक्यता, जागेसाठी भाजपचे विद्यमान खासदार सुनील मेंढे आणि माजी मंत्री डॉक्टर परिणय फुके दोघेही आग्रही। रायगड लोकसभेची जागा आम्हाला मिळावी म्हणून आम्ही आग्रही, आमदार अनिकेत तटकरेंची प्रतिक्रिया। तर विश्वासघातकी नक्की कोण याबद्दल रायगडची जनता जाणून आहे, अनिकेत तटकरेंचा माजी केंद्रीय मंत्री अनंत गीतेंना टोला।
भाजपला जशी लोकसभा महत्त्वाची तशी आम्हाला विधानसभा महत्त्वाची. आमदार बच्चू कडूंचं वक्तव्य. तर लहान पक्षांसोबत अजून कोणतीही चर्चा नाही, बच्चू कडूंची माहिती. धाराशिव लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी भाजप नेते बसवराज पाटील इच्छुक. काही दिवसांपूर्वी बसवराज पाटलांचा भाजपात प्रवेश. तर पक्षानं संधी दिल्यास निवडणूक लढवणार, पाटलांची प्रतिक्रिया. शिक्षक आमदार कपिल पाटील यांची नव्या पक्षाची घोषणा. समाजवादी गणराज्य पार्टी असं पक्षाचं नाव. उद्धव ठाकरेंची प्रमुख उपस्थिती. माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांची राजकारणातून निवृत्ती. पक्षानं तिकीट नाकारल्यावर हर्षवर्धन यांचा निवृत्तीचा निर्णय. नाशिकमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संजय राऊतांच्या उपस्थितीमध्ये बैठक. जळगाव लोकसभेची जागा आपल्याकडे द्या, पदाधिकाऱ्यांची राऊतांकडे मागणी. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून आमच्याकडे वैद्यकीय मदतीची कामे होतात. खासदार सुप्रिया सुळेंची माहिती. तर सातत्यानं नोकरी आणि वैद्यकीय मदतीच्या मागणीमध्ये वाढ, सुळेंची प्रतिक्रिया. खासदार सुप्रिया सुळे भाजप नेते हर्षवर्धन पाटील लग्नात एकत्र. विवाह सोहळ्यात सुळे आणि पाटील यांच्यात चर्चा. बारामती लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेटीला विशेष महत्त्व. खासदार सुप्रिया सुळेंनी बारामती दौऱ्यावर देसाई इस्टेट क्रीडा संकुलामध्ये सुरू असलेल्या खुल्या बॅडमिंटन क्रीडा स्पर्धेला भेट दिली. यावेळी त्यांनी बॅडमिंटन खेळण्याचा आनंदही लुटला. मुंबईच्या जिजामाता नगरमध्ये बिल्डरला कारणे दाखवा नोटीस काढा. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचे SRA CEOंना आदेश. तर बिल्डर विना परवानगी झोपडी तोडतो कसा, नार्वेकरांचा सवाल. भाजपचे आमदार प्रसाद लाड यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी. शिव पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल. डोंबिवलीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते वातानुकूलित मच्छी मार्केटचं भूमिपूजन पार पडलं. बँडवाद्याच्या गजरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचे आभार मानण्यासाठी कोळी बांधवांची उपस्थिती. डोंबिवलीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कॅन्सर हॉस्पिटलचंही भूमिपूजन. यावेळी मच्छी मार्केट करण्याच्या कामाचाही ऑनलाईन भूमिपूजन सोहळा संपन्न. शंभूराज देसाई, रवींद्र चव्हाण आणि खासदार श्रीकांत शिंदेंची उपस्थिती. अंबोलीत वनजमिनीच्या जागेत अनधिकृत बांधकाम झाल्याच्या मुद्द्यावरून ग्रामस्थ 18 दिवसांपासून उपोषणाला. आंदोलनातील संतप्त महिलांचा मंत्री दीपक केसरकरांना घेराव. खासदारकीच्या बिनविरोध निवडीनंतर नरेंद्र मोदींना भेटण्याचा योग येतोय. नरेंद्र मोदी चेन्नईला आज जाणार आहेत, त्यांचे आभार मी मानणार आहे. खासदार अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया. बारामती 1 नंबरवर आहे ती अजित पवारांच्या कामांमुळे, प्रशासनावरील पकड असल्यामुळे. अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया. तर पेपरवर कॉपी करून त्या पास झाल्या. नाव न घेता सुप्रिया सुळेंना लगाव लाटवला. नागपुरात आज भाजपतर्फे नमो युवा राष्ट्रीय संमेलन. संमेलनात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा सहभागी होणार. तसंच 1 लाख तरुण सहभागी होणार असल्याचा दावा. नाशिकमध्ये समृद्धी महामार्गाच्या 3ऱ्या टप्प्याचं पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते लोकार्पण. मंत्री छगन भुजबळ, केंद्रीय मंत्री डॉक्टर भारती पवार राहणार उपस्थित. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कल्याण तळोजा मेट्रो मार्गाचं भूमिपूजन. डोंबिवली मार्गे हा मेट्रो मार्ग जाणार, त्यामुळे कल्याण डोंबिवलीला त्याचबरोबर आजूबाजूच्या 27 गावांना याचा मोठा फायदा होणार. कोकणात एलियन सदृश्य चित्र कोरलेलं कातळ शिल्प आढळलं. 10,000 वर्षांपूर्वीचं कातळ शिल्प असल्याचा तज्ज्ञांचा दावा. अधिक अभ्यास होणं गरजेचं असल्याचं तज्ज्ञांचं मत. मुंबईच्या मालाड मालवणी परिसरात हिंदू जनआक्रोश मोर्चाचं आयोजन. भाजप आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली हिंदू जनआक्रोश मोर्चा संपन्न. हिंदू राष्ट्रामध्ये हिंदूंना मोर्चा काढण्यासाठी पोलिसांकडून 100 अटी शर्तींवर परवानगी. भाजप आमदार नितेश राणेंची माहिती. तर मोर्चा का काढावा लागला याची सर्वांना जाणीव, राणेंची प्रतिक्रिया. नाशिकच्या मनमाड शहरामध्ये मोठ्या उत्साहात गजानन महाराजांचा प्रकट दिन साजरा. स्वर्गवासी विनोद ललवाणी यांच्या परिवाराकडून दरवर्षी मोठ्या थाटात संत गजानन महाराजांच्या मिरवणुकीचं आयोजन. अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिर परिसराचा कायापालट होणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते शिवमंदिर कॉरिडॉर प्रकल्पाचं भूमिपूजन. ठाण्यातील सुपरमॅक्स ब्लेडची कंपनी गेल्या 1.5 वर्षांपासून बंद. कंपनीत काम करणाऱ्यांना पगार न मिळाल्यानं कर्मचारी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला. दिवंगत अभिनेते आणि दिग्दर्शक सुहास भालेकर यांच्या स्वतःलाच रचित गेलो या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न. ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांच्या हस्ते पुस्तकाचं प्रकाशन. गोंदियातील सौंदड गावात 2 दिवसीय जंगी शंकरपटाचं आयोजन. बैलांच्या शर्यतींवरून बंदी उठल्यानं शंकरपटाचं आयोजन करण्यास पुन्हा एकदा सुरुवात. मध्य प्रदेश, छत्तीसगड सह महाराष्ट्रातील एकूण 130 बैल जोड्यांचा सहभाग.
बीडमध्ये धनंजय मुंडेंनी ठेवलेल्या क्रिकेट स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. क्रिकेटपटू युवराज सिंग आणि झहीर खान यांची उपस्थिती. छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तालय हद्दीत ड्रोन उडवण्यास बंदी. गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांचे आदेश. धुळा चिमुकल्या मुलांसह आईची गळफास घेऊन आत्महत्या. सोलापूर शहरातील सर्वनगर परिसरातील धक्कादायक घटना. आत्महत्येचं कारण अस्पष्ट. छत्तीसगडच्या कांकेर जिल्ह्यात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमकीत 10 लाख बक्षीस असलेला एक नक्षली ठार तर एक जवान शहीद. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी रविवारी दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात हज यात्रेकरूंसाठी हज सुविधा ॲप लॉन्च केलं. फ्लिपकार्टकडून भारतामध्ये UPI सेवा लॉन्च. फ्लिपकार्टचा ॲक्सिस बँकेसोबत मोठा करार. फ्लिपकार्टच्या ग्राहकांना आता शॉपिंग करण्यासाठी थर्ड पार्टी पेमेंट ॲपवर अवलंबून राहावं लागणार नाही. ब्राझीलमध्ये फेसबुक आणि इंस्टाग्रामची पॅरेंट कंपनी मेटा नाव वापरण्यावर बंदी. साओ पावलो न्यायालयाकडून आदेश. याच नावाची एक स्थानिक कंपनी ब्राझीलमध्ये असल्यामुळे कोर्टाचा निर्णय. चंद्रपूरमध्ये मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारानं सुरू असलेल्या ताडोबा फेस्टिवलचा समारोप. अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या गंगा व्हॅली नृत्य कार्यक्रमानं फेस्टिवलचा समारोप होणार. भाजपनं तिकीट दिल्याबद्दल हेमा मालिनींकडून आभार व्यक्त. मीराबाई ज्याप्रमाणे मथुरेत 15 वर्ष राहिली त्याप्रमाणे मी पण 15 वर्ष राहणार. खासदार हेमा मालिनी यांना विश्वास. जळगावात महासांस्कृतिक महोत्सवात अभिनेते रिंकू राजगुरूंचा पारा चांगलाच चढला. कार्यक्रमानंतर रिंकू माघारी जात असताना कोणाचा तरी धक्का लागण्याला रिंकूचा संताप. अभिनेत्री यामी गौतमच्या आर्टिकल 370 चित्रपटात हा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ. चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर रिलीजच्या 9व्या दिवशी 5,75,00,000ची कमाई केली. गाझा पट्ट्यांमध्ये मानवी दृष्टिकोनातून अमेरिका मदतीसाठी तयार. हवाई मार्गानं मदती सामग्रीचं वाटप करा. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचे लष्कराला आदेश. अबुधाबीतील बॅक्स मंदिराला पहिल्या दिवशी 65,000हून अधिक भाविकांची भेट. मंदिराला भेट दिलेल्या भाविकांनी अबुधाबीत मंदिर उभारल्याचा केला आनंद व्यक्त. कानपूर उत्तर प्रदेश इथे झालेल्या स्पेशल नॅशनल पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत चिंतामणी राऊत यानं 3 सुवर्णपदकं मिळवत देशात अव्वल राहण्याचा मान मिळवला. स्पेशल ऑलिम्पिक भारताच्या वतीनं या स्पर्धा आयोजित केल्या होत्या. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.